पितृपक्षामध्ये जी आपण सेवा करत असतो ते पितरांसाठी नसतो, ते आपल्यासाठी, आपण स्वतःसाठी करतो. कारण की जर पितृ नाराज असतील तर आपलं चांगलं काही होणार नाही, आपल्या नैया जीवनाची जी नैया आहे ती पार लागणार नाही. आणि जर पितृ प्रसन्न झाले म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये यश, कीर्ती, सुख, संपत्ती, ऐश्वर्य, सौभाग्य सगळं काही नांदणार आहे. श्री स्वामी समर्थ, तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे या व्हिडिओमध्ये. तर आता पितृपक्ष आपले सुरू आहे. पहिला व्हिडिओ तुम्ही बघितलाय का नाही मला नक्की सांगा. याची मी एक प्लेलिस्ट बनवून देणार आहे की पितृपक्षामध्ये नेमकी तुम्हाला कोणती कोणती सेवा करायची आहे. कारण पितृपक्ष हा खूप महत्त्वाचा आहे. पितृपक्ष हा चांगला असतो आणि पितृपक्ष का साजरा करावा म्हणजे जसं देव आपल्या घरी येत असतात तसे पितृ आपल्या घरी येत असतात. म्हणून जसं आपण देव आले, सणवार, आपण गणपती, नवरात्र तसंच आपण साजरा करत असतो, तसंच हा पितृपक्ष सुद्धा आपल्याला साजरा करायचा असतो. तर आता या पितृपक्षामध्ये जसं आपण देवांची सेवा करत असतो तसं आपल्या पितरांची सुद्धा आपल्याला सेवा करायची असते. पितृ हे देवांपेक्षा श्रेष्ठ आहे. कारण की जर माझे आई वडील नसले असते तर मी नसले असती, आणि जर मी नसले तर माझे मुलं पुढचे नसले असते. त्यामुळे आपल्या आई वडिलांमुळे, आपल्या आजी आजोबामुळे आपण आज इथे आहे. जो इतका सुंदर संसार, इतकं सुंदर जग आपण बघत आहे. त्यामुळे सर्वात आधी पितरांची पूजा करणे हा गरजेचा आहे. म्हणून आता पितृपक्षामध्ये म्हणून पितृ हे देवांपेक्षा श्रेष्ठ आहे हा सिद्ध होत असतो. आणि आपले गुरुमाऊली सुद्धा म्हणत असतात की देवांपेक्षा आधी आपल्या पितरांची पूजा करणे हा तितकाच गरजेचा आहे. तुम्ही कितीही देवदेव करा, बाहेर कितीही दान धर्म देव काहीही करा, पण जर तुम्ही पितरांची सेवा करणार तर तुम्हाला काहीच त्याचा फायदा होणार नाही. सतत तुमच्या आयुष्यामध्ये कोडं लागलेलंच असतो की मी इतका करतो तरी माझ्या आयुष्यात का इतके प्रश्न आहेत. त्यामुळे यावर्षी जसं मी सांगत आहे तसं प्रत्येक व्हिडिओ बघा आणि जसं मी सांगत आहे तशी सेवा करा. बघा मग हा पितृपक्ष 15 दिवस झाल्यानंतर तुमचं आयुष्य कसं बदलतो, तुमचं नशीब कसं बदलत असतो. तर या पितृपक्षामध्ये मी आता बघा तुमच्यासाठी मी लिहून ठेवलेलं आहे सगळं, विचार करून करून मला नोट्स मी बनवलेला आहे, जेणेकरून जे माझे फॅमिली आहे, जे माझे स्वामी परिवार आहे त्यांच्यासोबत मी खूप चांगली माहिती चांगल्या प्रकारे शेअर करू. तर यामध्ये बघा आता पितृपक्ष, आपल्या पितृपक्षामध्ये काय काय करायचं आहे आपल्याला. तर मी तुम्हाला एक तर हेडलाईन्स सांगून देते आणि त्यानंतर त्यावरती मी एक व्हिडिओ वेगळं सेपरेट बनवते. कारण की एकाच व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी सांगणं, सगळं टॉपिक्स पॉइंट्स सांगणं आणि त्या पॉइंट्सला एक्सप्लेन करणं हा खूप लेंदी होऊन जाणार आहे. जर तुम्हाला कळालं असेल की काय काय करायचं आहे तर तुम्ही ते करू शकता, नाहीतर नेक्स्ट व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या. तर सर्वात आधी पितृपक्षामध्ये आपल्याला काय करायचं आहे. तर सर्वात आधी आपल्याला जेव्हा आपण सकाळी उठत असतो आंघोळ करताना तिळाचं तेल लावून आपल्याला आंघोळ करायचं आहे. त्यानंतर दुसरा काय आहे की जेव्हा आपण आंघोळ झाल्यानंतर आपला जो उंबरठा आहे उंबरठ्यावरती आपल्याला गोमूत्राचा शिंपडाव करायचा आहे किंवा शेणाने सारून घ्यायचा आहे उंबरठा. कारण की पित्र आपल्या घरी येऊ शकतात. कारण तुम्ही जर शेण आणि गोमूत्राचा वापर नाही केला तर ते पित्र येतील तुम्हाला भेटायला, पण ते दारावरच थांबतील, मधी नाही येऊ शकणार. कारण की जिकडे शेण नसतं, गोमूत्र नसतं, तिकडे देव सुद्धा येत नाही आणि पितर सुद्धा येत नाही. त्यामुळे आणि पितर म्हणजे हा कुछ काही वाईट शक्ती, आत्मा किंवा काहीतरी असं आपण ब्लॅक मॅजिक टाईपमध्ये विचार करत असतो, तसं नाहीये. पित्र म्हणजे तुमचे वडील, जे आजोबा पणजोबा आहे, जे तुमचे घरचे आहे, तुमचे नातेवाईक आहे, ते मेलेले नातेवाईक, मेलेले घरचे सगळे सदस्य तुम्हाला भेटायला येतात असतात. त्यामुळे हे काही वाईट नाही आहे असं काही यामध्ये, तर ते चांगलंच असतं असं. आणि त्यानंतर आपल्याला आहे सूर्याला अर्घ्य देणे. आता ते कशा पद्धतीने प्रत्येक जे पॉइंट्स आहे मी प्रत्येक सेपरेट व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे, कारण व्हिडिओ लेंदी होणार आहे. तर सूर्याला अर्घ्य देणे, कारण सूर्य हा पितृदोषाचा प्रतीक असला जातो, म्हणजे त्याने पितृदोष कमी होत असतो. म्हणून वर्षभर नाही तर या 15 दिवस तरी तुम्हाला हे काटेकोर नियम तुम्ही जर पाळलं तर मी तुम्हाला सांगते, लिटरली तुम्हाला सांगते मी, बघा तुमचं आयुष्य 15 दिवसानंतर काय होतं आणि मला सांगा कमेंटमध्ये. सूर्याला अर्घ्य देणे. त्यानंतर आहे आपलं पिंपळ झाडाला आपल्याला अर्घ्य द्यायचं आहे. पिंपळाच्या झाडाची आपल्याला सेवा करायची आहे. पिंपळाच्या झाडाला सकाळी जे आहे आपलं सूर्याला अर्घ्य दिल्यानंतर पिंपळाच्या झाडाला अर्घ्य द्यायचं. ते कसं द्यायचं, काय काय टाकायचं ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार.
त्यानंतर आपल्याला पितृतर्पण करायचं आहे. आता पितृतर्पण कोणी करू शकतो, कोणत्या वेळेला करायचं, कसं करायचं, काय काय सामग्री लागणार आहे ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता त्यानंतर आपल्याला कावळ्याला जेवण द्यायचं आहे. तर कावळ्याला का देत असतो, कारण कावळा याची स्टोरी पण आहे, खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे. मी व्हिडिओमध्ये सांगणार, जे पर्टिक्युलर एक व्हिडिओ बनवणार आहे. कावळ्याला त्यांना आशीर्वाद मिळालेला असतो, त्याची स्टोरी खूप चांगली आहे. कावळ्याला हा आशीर्वाद मिळत असतो की त्यांना पितृ दिसणार आहे, म्हणून जेव्हा व्यक्ती मरतो तेव्हा पितृ तिकडे येत असतात जेवण करायला, कारण पितरांना आत्मा दिसत असतो. त्यामुळे पित्राला जेवण खाऊ घालायचं असतं. काय खाऊ घालायचं, केव्हा खाऊ घालायचं, कोणी खाऊ घालायचं आणि काय सामग्री लागणार आहे ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये. यानंतर आहे आपलं पितृहवन. आता पितृहवन जे करायचं आहे ते काय वाचायचं, कोणी करायचं, केव्हा करायचं, पितृहवन काय वाचून करायचं, किंवा त्याच्यामध्ये जे सामग्री लागणार आहे ते कसं आणि कुठे करायचं, कसं करायचं ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये. त्यानंतर आहे सायंकाळी जे आहे आपल्याला आपल्या घरामध्ये दक्षिण दिशेला दिवा लावायचा असतो. ते कसं, कोणत्या तेलाचा, नेक्स्ट व्हिडिओमध्ये. परत सायंकाळी जे आहे आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली धूपदीप अगरबत्ती करायची आहे. ते पण डिटेलमध्ये सांगणार आहे मी, कारण एक व्हिडिओ लेंदी होऊन जाणार. तर सायंकाळी आपल्याला आपल्या घरातही दिवा लावायचा आहे, सायंकाळी आपल्याला पिंपळाच्या झाडासमोरही आपल्याला दिवा लावायचा आहे. तर इतके कार्य आपल्याला हे करायचे आहे आणि प्रत्येक टॉपिक मी वेगळं वेगळं, पितृतर्पण, पितृहवन किंवा कावळ्याचं जेवण म्हणा, तर सगळ्या गोष्टी मी प्रत्येक गोष्ट तुम्हाला सांगणार आहे, पण डिटेलमध्ये व्हिडिओ सांगणार आहे. त्यासाठी तुम्ही प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि प्लेलिस्ट मी बनवून ठेवणार आहे, जेणेकरून की तुम्हाला इकडे तिकडे शोधायची गरज नाही. सगळे व्हिडिओ तुम्हाला पितृपक्षाबद्दल एकाच प्लेलिस्टमध्ये तुम्हाला मिळून जाणार आहे. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ कसं वाटलं काय नाही नक्की सांगा, सगळ्यांना शेअर करा, जेणेकरून की तुमच्यासोबत इतरांचाही भलं व्हावं. तर या पितृपक्षामध्ये आपल्याला आपल्या पित्रांना अति प्रसन्न करायचं आहे, प्रसन्न नाही अति प्रसन्न करायचं आहे, जेणेकरून पितृपक्ष संपल्यानंतर ते त्यांच्या लोकापर्यंत जाताना त्यांची आत्माला मोक्ष मिळावं, त्यांना शांती प्रदान व्हावं आणि आपल्याला जाताना ते भरभरून आशीर्वाद आपल्याला देऊन जावं, जेणेकरून आपली सुख, शांती, समृद्धी आपलं चांगलं व्हावं. पितृपक्ष हा आपण स्वतःसाठी करायचं की आपलं आयुष्य चांगलं व्हावं. जर तुम्हाला असं वाटत असेल की पितृपक्षामध्ये काय करायचंय, आपण नाही करत, हे करत नाही, ते करत नाही, तर ते तुमच्यासाठी, त्यांच्यासाठी नाही करणार आहे. आणि खरं तर पितृपक्ष हा दोघांसाठी चांगला असतो, कारण की पितरांना आपली पितृपक्षामध्ये आपण जे कार्य करत असतो, विधी सेवा करत असतो, त्याने आपल्या पितरांना सुद्धा मोक्ष मिळतं, मुक्ती मिळते, त्यांच्या आत्माला शांती मिळतो आणि आपलं सुद्धा संसार जे आहे ते भरभराटीने भरून जात असतो. त्यामुळे पितृपक्ष हा त्यांच्यासाठीही उत्तम असतो आणि आपल्यासाठीही उत्तम असतो. त्यामुळे श्रद्धेने पितृपक्षाची जी तयारी आहे ते करा आणि हा पितृपक्ष साजरा करा. श्री स्वामी समर्थ.